नमस्कार. रामकृष्ण हरी, यशवंत हो, जयवंत हो. आपण श्रवण करत आहोत श्री शिवलीलामृत. आजचा दिवस आहे 9वा आणि अध्याय आहे 9वा. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. तिही कळी काळ जिंकिला समग्र, शिव शिव छंदे करुणिया. पाप जळावया निश्चिती, शिवनामी आहे ज्याची आसक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती, तो केवळ शिवरूप. दैसे प्राणियाचे चित्त, विषयी गुंतले अत्यंत. तैसे शिवनामी होतारत, तरी बंधन कैचे तया. धन इच्छा धरुणी चित्ती, धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैचे तया. राज्य भांडारीचे धन, साधावया करीती यत्न. तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैचे तया. धन्य ते शिवध्यानी रत, येची विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्ये सांगत, सूत शौनकादिका प्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्वाय शांतदांत जनी, त्रिविध भेदरहित जो. दिशा जयाचे अंबर, भस्म चर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकलाची हिंडी तसे. काय करावे कोठे जावे, काय घेऊन काय ते जावे. विश्व शिवमय आगवे, खेद मोह भेद नाही. आक्रोध वैरागी इंद्रिय दमन, क्षमादया कृपा समान. निर्लोभदाता भय शोकमान, काळत्रयीन धरीच. गृहापत्यदारा वर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त, मौनीन बोले इतरांसी. ज्ञानचर्चा शिवस्मरण, त्याविन नेनेची भाषण. या नाम बोलीजे मौन, भेदा भेदरहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूप धरुणी विचरे शिव. जडजीव तारावया सर्व, विचरे सृष्टी स्वइच्छे. कार्याकार्य सारुणी कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रयरहित विधी निषेधहीन, प्रवृत्ती निवृत्ती वेगळा. निरंकुश जो निसंग, जैसा ब्रह्मारण्यी विचरे मातंग. तयाची रीती अभंग, वेदशास्त्रे वर्णिती. तो स्वरूपी सदा समाधिस्थ, गगन तेही अंगासी रुतत. म्हणून तेही परते सारित, हेतू दृष्टांत वर्जित जो. तेने तेजाचे दाहकत्व जाळिले, उर्वीचे कठिनत्व मोडिले. चंचलत्व हिरोणी घेतले, प्रभंजनाचे तेने पे. आर्दत्व पूर्ण निरसोण, धुवोनी शुद्ध केले जीवन. एवं पिंड ब्रह्मांड जाळून, भस्मंगी चर्चिले. ऐसा तो मूर्तामूर्त, केवळ शुक की जड भरत. क्रमचारण्यी विचरत, सर्व देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत, महाभयानक शरीर अद्भुत. कपाळी सिंदूर जिव्हा लळलित, भयानक मुखाबाहेर. खदिरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुदित तुषित पापी कुपात्र, अकस्मात पातला. महाहिंसक सर्व भक्षक, तेने वामदेव देखिला पुण्यश्लोक. धावून या एका एक, कंठी घालीत मिठी त्याच्या. लोह परिसासी झगटता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण. तेवी त्याच्या अंग स्पर्शे करुण, मती पालटली तयाची. वामदेव अंगीचे भस्म, त्याच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपुल्या अंगी झगटोन, उद्धरला पिशिताशण. हे त्यासी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. नेने सुख दुःख शीतोष्ण, लोकनिंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग दारुण, हेही नेने कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यासी. तो ब्रह्मानंद सौख्य राशी, विधी निषेधी स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निस्सेम, त्याच्या अंग स्पर्शे पापी झाली भस्म. दिव्य रूप होमनी सप्रेम, चरणी लागला तयाच्या. सहस्र जन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आठव झाला संपूर्ण. मानस सरोवरी उदकपान, करिता काकहंस होय. किम हाटक नदी तीरी देख, पडता पाषाण काष्टाधिक. दिव्यकार्त स्वर होय सुरेख, तेवे राक्षस पै झाला. किम करिता सुधार सपाण, तेथे सहजेची आले देवपण. किम शशी किरण स्पर्शे करुण, द्रव्ये जैसा चंद्रकांत. किम रवी उगवता निशेष, निशासरे प्रकटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस, स्तवन करी तयाचे.
म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण, मी तव दर्शने झालो पावण, तुझसी करिता संभाषण, वाटते पावेन शिवपदा, मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान, परी 25 जन्मापासून, पापे घडली जी दारुण, ती अनुक्रमे सांगतो, पूर्वी मी राजा दुर्जय, यौवनमध्ये अति निर्दय, परम दुराचारी होय, ब्राह्मण प्रजा पीडित, प्रजेसी नित्य करी मार, आवडे तैसा विचरे स्वेच्छाचार, वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेणे, स्वप्नीही नेणे कदा धर्म, ब्रह्महत्यादी पापे केली परम, नारीय पूर्व आणून उत्तम, नित्य नूतन भोगी मी, ऐशा स्त्रिया असंख्य भोगुण, बंदी घालून केले रक्षण, सर्व देश धुंडोण स्त्रिया नूतन आणली, एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहे वदन, बंदी रडती आक्रंदून, शाप देती मज लागी, विप्र पळाले राज्यातून, पट्टणे ग्रामे खेटके जाण, इतुकीही धुंडोण स्त्रिया धरून आणल्या, भोगिल्या 3 शते द्विजनारी, 4 शते क्षत्रिय कुमारी, वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या, शूद्रांच्या सहस्र ललना, चांडाळ नारी 4 शते जाणा, त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्र 1 भोगिल्या, चर्मक कन्या 500, रजकांच्या 4 शते गणित, वारांगणा असंख्यात मीती नाही तयाते, 5 शते महारिणी, तितक्याच वृषलिनी तंबिनी, या वेगळ्या कोण गणी, इतर वर्ण 18, इतुक्या कामिनी भोगुण, तृप्त नवे कदामण, नित्य करी मद्यपान, अभक्ष्य तितुके भक्षिले, ऐसे भोगिता पाप भोग, मज लागला क्षय रोग, मृत्यू पावले सवेग, वृतांत दूत धरुणी नेती, यमपुरीचे दुःख अपार, भोगिले म्या अति दुस्तर, तप्त ताम्र भूमी त्यावर, मज लागे चालविले, लोहस्तंभ तप्त करून, त्यासी नेऊन देवभीती अलंगिन, माझे घोर कर्म जाणून, असे पत्रवणी हिंडविती, कढईत तेल झाले तप्त, त्यात नेऊन बुडवित, तोही घालिती नरकमूत्र, पाप बहुत जाणुनी, महाक्षार कटुरस आणुनी, मुखी घालती पासले पाडुनी, तीक्ष्ण चंचूचे गृध घेऊनी, नेत्र फोडिती एकसरे, कुंभी पाकी घालुनी शिजविती, कर्णी तप्त लोहदंड दडपिती, आहा तेथीची जाचणी किती, सांगो आता गुरुवर्या, तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण, त्यात पचविती कित्येक दिन, मांस तोडीती सांडसे करुण, वरी शिंपिती शारोदक, जिव्हा नासिक आणि कर्ण, तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून, हस्तपाद खंडून, पोट फोडीती क्रूर शस्त्रे, अंगाचा काढीती भाता, तप्त शस्त्रे रोविती माथा, शिष्ण छेदून गुदद्वारी अवचिता, तप्त अग्रळा घालिती, सर्वांगासी टिपऱ्या लावून, सवेच करीती पाशबंधन, पृष्ठीकडे वाकवून, चरणी ग्रीवा बांधिती, बोटी बोटी सुयारोहून, पाषाणे वृषण करीती चूर्ण, हस्तपायी आणून, पाषाण बेडी घालिती, सहस्रे वर्षेन लगे अंत, ऐशिया नरकी बुडवित, एक येऊनी पाडिती दांत, पाश घालिती ग्रीवेसी, आपुली विष्ठामूत्र, बळेच भक्षविती यमदूत, सवेच अंगाचे तुकडे पाडित, दोष अमित जाणूनिया, श्याम शबल श्वान लावून, चरचरा टाकीती फाडून, एक शिरास्ती काढीती ओढून, एक मांसव करीती, लोहाग्रा उष्ण तीव्र, पृष्ठी हृदयी करीती मार, उखळी घालुनी सत्वर, लोह तप्त मुसळे चिंचिती, तीक्ष्ण औषधीचे रस आणीती, नासिकाद्वारे आत ओतीती, सवेची वृश्चिक कुपी टाकीती, बहुत विपत्ती भोगिल्या, ज्याचे विष परम दुर्धर, ऐसे अंगास डसविती विखार, अग्निशिखा लावणी सस्त्वर, हे शरीर भाजले, अंतरिक्ष असिधारे बैसगुण, पायी बांधिती जडपाषाण, सवेची पर्वतावरी नेऊन, ढकलून देती निर्दयपणे, आंतडी काढून निश्चिती, ज्याची त्याजकडून भक्षविती, ऊर्ध्व नेऊनी टांगिती, आपटिती क्रोध बरे, लोह कंटकी उभे करुण, करीती इंगळाचे अंथरुण, मस्तकी घालून या पाषाण, फोडून टाकीती मस्तक, लोह चनक करुणी तप्त, खा खा म्हणून दूत मारित, ओष्ठ धरुणी फाडित, तप्त सळ्या नाकी खोविती, उफराटे टांगुण, ग्रीवेसी बांधुनी थोर पाषाण, रीस व्याघ्राधिक आणून, विदारिती त्या हाती,
गजपदा खाली चूर्ण करिविती तप्त नीरप्राशन अष्टांगे करवतून वेगळाली टाकीती भयानक भूते भेडसाविती लिंग छेदून खा म्हणती साधे ठाई ठाई मोडिती तीक्ष्ण शस्त्रे करुणिया भूमीत रोवनिया शरीर करीती बहुत शरमार सभेची शूळ परम तीव्र त्यावरी पालते घालिती वरी मारिती मुसळ घाये मग पाशान बांधून लवला हे नरक बापीत टाकीती पाहे अंत न लागे उतरता कांचा शिसे यांचा रस पूर्ण बळीची करविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा 3 सहस्र वर्षे पर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पांचवा सहावे जन्मी सारमेय सबळ सातवे जन्मी शुगाल आठव्याने गवय विशाळ गुरुवर्या मी झालो नववे जन्मी मरकट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गर्दभ निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वन कुक्कुट त्यावरी गेद झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जाणपा 18वे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो अधम सवेची पावलो निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामिया गंगा स्नाने जळे पाप अत्रिनंदन हरिताप सुरतरु दैन्य अमोप हरित दर्शने करुणिया पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते दवा एक विप्र होता महा अमंगळ शूद्र स्त्रियेसी रतला बहुत काल तिच्या व्रतारे साधुनी वेळ जिवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगितसे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडिले असे भस्म महाशिवरात्र दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मांत श्वान सवेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग करेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी गेले अकस्मात कुणपास भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकातुनी काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासासी जाऊन राहिला सहारला पाप समूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णवे महिमान राक्षस कुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परम पवित्र उंच योजने 11 सहस्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवा सहित पातला यक्ष गण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महिषा विष्णुन वैसले मरुद्गण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादशादित्य अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाल पातले 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र बालकिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वीचे नृपवर शंकरावेष्टित बैसले विष्णू विधी पुरंदर शिवध्यान पाती समग्र भूतांचे मेळे अपार मंदराचळी मिळाले सुंदर वदन वीरभद्र कुमार 60 कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मांदार शुभ्र दिसे येथे आले सनत कुमार साष्टांग करुणी नमस्कार समण करुणी अपार विभूती धारण विधी पुसती यावरी बोले जाश्वनीय विभूती जाणा तेची निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मृत्तिका कान विरहित ते बाळगुनी उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्री मंत्रिजे आधी अंगुष्टे लाविजे ऊर्ध्व मग मस्तका भोवते वेष्टिजे शुद्ध तर्जनीन लाविजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करावी 2 बोटाने लाविजे भारी अंगुष्टे मध्यरेखा ते जागडी ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमौळी सनत कुमारा सांगत तर्जनीन लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती येणे महात्मा ते भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्या गमन सुरापान ब्रह्महत्या गोहत्या अवक्ष वक्षण
महात पापांचे पर्वत जाण भस्म चर्चने भस्म होती. ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्म राक्षसा सांगे सर्व. विमान आले अपूर्व दिव्य रूप सुर झाला. कैलासा प्रती जाऊन राहिला शिवरूप होऊन. वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छे करिता चालिला. सत्संगाचा महिमा थोर वामदेव संगे तरला असुर. भस्म लेपने भाल नेत्र सदा सुप्रसन्न भक्तांसी. मंत्र तीर्थ द्विजदेव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व. येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयांसी. पांचाळ देशी नृपनाथ नाम जयाचे सिंहंकेत. जैसा शक्रनंदन की तृतीय सूत. वृथा देवीचा पुरुषार्थी मृगयेस गेला तो गोपाळ. मागे चालत धुरंधर दळ शबरांचेही मेळ. बहुसार नियती तया सवे वनवणी हिंडता गोपाळक. शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक. गेला त्यात निषाद तो उन्मळोनी पडले दिव्यलिंग. पंचसूत्री रमणीय अभंग सिंह केतराया ते सवेग. दाविता झाला ते दवा राजा म्हणे लिंग चांगले. परी पाहिजे भावे पूजिले उगेची देवार्चन मांडिले. दंभे करुणी लौकिकी लौकिकी मिरवावया थोरपण. प्रतिमा ठेविला सोज्वळ करुण. जेवी कासारे मांडिले दुकान. प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊनी शुद्ध. यात्रेत हिंडती जैसे मैद की मार्गग्न वाटेत साधू सिद्ध. वेश धरुणी बैसले काळ नेमी साधू वेश धरुण. वाटेत बैसला करावया विघ्न. एवं भावे विन देवतार्चन व्यर्थ काय दांभिक. शबरासी म्हणे ध्रुव सत्तम तुझ हे लिंग सापडेले उत्तम. निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग पा. विनोदे बोले डुबवर पूजेचे आहेत बहुत प्रकार. परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे. चिता भस्मावीन नैवेद्य करुणे समर्पण. हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे. नृप वचन मानून यथार्थ शबरलिंग घरा आणीत. शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरित ते झाली. सुमुहूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एकनिष्ठे करुण. चिताभस्म नित्य नूतन आणि ते मिळवून साक्षेपे. एकार्ती होताची सुंदरी नैवेद्या आणीत झडकरी. उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर. ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन. त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने. ऐसे एकदा घडून आले चिताभस्म कोठे न मिळे. शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ. परतोनी सदनासी येत शबरीस सांगे वृत्तांत. तीही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय. केले शिवपूजन उत्तम परिण मिळता चिताभस्म. तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना. शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारवण. शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता. पाकसग्नी बैसोण लावणी घेते आता अग्न. ते चिता भस्म चर्चुन सांग पूजन करावे. मग शुचिरभूत होऊनी शबरी शिवध्यान स्मरण करी. अग्नी लावणी झडकरी भस्म करी कलेवर. शबर घेऊनी ते भस्म चर्ची सदाशिवाशी सप्रेम. परी नैवेद्य आणावया उत्तम दुसरे कोणी नसेची. भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर. आसन घालुनी शबर परम सादर शिवार्चने. शबरी उत्तम पाक करुण नित्य येत नैवेद्य घेऊन. शबर एकार्ती करुण पूर्वाभ्यासे बोलावीत. एकार्ती होताची सदाशिवा त्रुटीनं वाजता नैवेद्य दावावा. विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पै होय. सर्व अन्याय क्षमा करी शंकर. परी नैवेद्यासी होता उशीर. शोभोनी जातो श्री शंकर उशीर अणुमात्र सोसेना. शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रियेने शरीर जाळीले हे नाठवे मनी. म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घेऊन या. रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी. चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या ते धवा. नैवेद्य अर्पुणी शबर पूजा झाली षोडशोपचार. दोघे जोडून या कर स्तवन करीती शिवाचे. जय जय अनंत ब्रह्मांड नायका. जय जय शिव माया चक्र चालका. दुर्जन दमना मदनांतका. भवहारका भवानी पते. पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोपूर्ण. अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप जाहला.
एक निळकंठ वेगळा करुण शिवभक्त शिवसमान तवाले दिव्य विमान वाद्य अपार वाजती हेत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंहंकेत नृपाळ विमाने बैसवुनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राम म्हणे विनोदे करुण म्या सांगितले चिता भस्म पूजन परी धन्य शबराचे निर्वाण उद्धरोनी गेला कैलासा धन्य ती शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एवं एकनिष्ठा देखिल्या वाचुनी विनाक पाणी प्रसन्न नव्हे सिंहंकेतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीती नृपवर शिवप्रित्यर्थ उदार धने वाटी सत्पात्री ऐसे करिता शिवभजन सिंहंकेत शिवरूप होऊन शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीला मृतमंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वाग्वल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुणिया ते छाया सगण अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडाने हृदयाब्ज मिलिंदा कैवल्य पददायका अभेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड नवमोध्याय